अखेर एवढ्या दिवसाची प्लॅनिंग सक्सेस झाली आणि आम्ही निघालो होतो ट्रिपला. तर आम्ही चाललो कुठे तर तुम्हाला सांगेलच. सगळ्या जणांनी बाईक घेतली आणि बाईकवर आपली मस्त प्रवास आमचा चालू होता आणि आम्ही चाललो होतो पवना लेकला. जाता जाता आम्ही मस्त फोटो वगैरे काढले आणि आठवणी जपल्या, कारण की याच आठवणी असतात ज्या जपून ठेवता येतात. मग आम्ही आपल्या कॅम्पिंग स्पॉटला पोचलो. तर गेल्यानंतर व्ह्यू पाहिला तर व्ह्यू खूप छान होता. तिथं ऑल टेंट्स अवेलेबल होते आणि तुम्हाला पाहिजे ती कॅटेगरी तुम्ही निवडून तुम्ही स्टे करू शकत होते. तिथं बुकिंग आमची आधीच झाली होती आणि व्ह्यू बघण्यासाठी आम्ही खाली आलो पाण्याच्या इथं. तर एकदम मस्त व्ह्यू झाला होता आणि मग तिथं बोटिंग चालू होती. तर हर्षल शेठ, आकाश, सत्यम आणि महेश गेले बोटिंग करायला. तोपर्यंत अभि आणि मी जरा फोटो काढून घेतले आणि एकदम सुंदर असं क्लायमेट झालं होतं. आम्ही एकदम सनसेट टाईमच्या पॉईंटलाच तिथं पोचलो होतो. नेचर आणि क्लायमेट एक छान होतं खूप. मग हे बोटिंग करून आल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्रमध्ये फोटो काढले. तर याच आठवणी असतात ज्या आपल्याला जपता येतात मित्रांनो. तर एक दिवस कसा तरी आपल्या स्वतःसाठी काढा, कारण कसं आहे पैसा आपण कमवतो, परत आपले कर्ज असतं, सगळ्या गोष्टी चालत राहतात तो. पण आपली जी क्षण आहेत ना हे जगणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, कारण गेलेली वेळ परत येत नाही आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये आलेला आनंदाचा क्षण तुम्ही खरंच जगून घ्या. आम्ही सर्वांनी एक दिवसाचा काय आहे ना तिथे एन्जॉय केला. हा एक दिवस सक्सेस होण्यासाठी आमचा जवळजवळ 1-1.5 महिना गेला, ही वेगळी गोष्ट आहे. पण फायनली तो दिवस आला आणि ते सक्सेस झालं. आम्ही एक दिवसाचा खूप एन्जॉय केला आणि खूप छान असं तिथं डान्स केलं, त्यानंतर क्रिकेट खेळलो, परत आम्ही बाकीचे गेम्स खेळलो, ॲक्टिव्हिटीज केला आणि फायनली नाईटला जे सिंगिंग सॉन्गचा प्रोग्राम जो होता ना सिंगरचा, तो इतका छान होता ना. सगळे कपल्स बसले होते, सगळे बाकीचे लोक बसले होते आणि आम्ही सगळेजण ग्रुप बसलो होतो बॉईजचा. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. मी आणि हर्षल सेटनी गाण्यांना खूप वाव दिली, कारण की आपल्याला गाणी खूप आवडतात, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळं गाणी म्हणणाऱ्या सिंगरसोबत मी प्रत्येक गाणं म्हणून त्याला साथ देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ही ट्रिप खरंच एक आठवणीतली ट्रिप राहील. आणि आपली अशी पावना ट्रिप फायनली सक्सेस झाली आणि खूप अशा आठवणी या ट्रिपमध्ये राहिल्या. मॉर्निंग क्लायमेट पण खूप छान होतं आणि बदकांचा एक ग्रुप होता जो एकदम सिन्सिअरली लाईन फॉलो करून चालला होता, त्याचा पण एक मी व्हिडिओ घेतला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीसुद्धा एक कॅम्पला नक्की ट्राय करा. व्हिडिओ एवढा फॉरवर्ड करा ना की जी लोक कॅम्पला अवेलेबल होतील ना त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ जाईल.